उद्या विधानसभेचा निकाल येतोय, मात्र त्यापूर्वी आजच आपल्या नेत्याच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर हे कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। अजित पवारांच्या बॅनर नंतर खासदार सुप्रिया सुळे यांचाही बॅनर लावलेला पाहायला मिळतोय। पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पुण्यातल्या पर्वती भागात हे बॅनर लागलेले आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे बॅनर लागलेत, बारामतीमध्ये अजित पवारांचे बॅनर लागलेले आहेत। पहिल्या महिला मुख्यमंत्री असा उल्लेख हा सुप्रिया सुळेंच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर करण्यात आलाय, तर बारामतीमध्ये अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे आपापले समर्थक हे आपापल्या नेत्यांसाठी आता मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावताना पाहायला मिळतात। ही दोन दृश्य पुणे जिल्ह्यातील दोन्ही दृश्य, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातील पहिली दृश्य आपण पाहतोय, तर दुसरी दृश्य ही बहुचर्चित अशा बारामती विधानसभा मतदारसंघातील पुण्याच्या पर्वतीमध्ये सुप्रिया सुळेंचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। खरं तर सुप्रिया सुळे यांचे समर्थक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत, तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून हे बॅनर लावलेले आहेत। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची उद्या मतमोजणी पार पडणार आहे। त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील बॅनर लागलेले आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे मजकूर असणारा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मी आता आहे बारामतीतल्या श्रीरामनगर या चौकामध्ये। अजितदादांच्या एका कार्यकर्त्याने असा बॅनर लावलेला आहे की मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साथ शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून लवकरच मुख्यमंत्री महोदय अशा असल्याचा मजकूर असलेला बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत ते कार्यकर्ते देखील आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। मला सांगा की आता तो उद्या मतमोजणी होणार आहे, त्या अगोदरच बॅनर लावलाय। 1 लाखाच्या मतांनी अधिक 1 लाखाच्या प्लस दादा निवडून येणार आहेत आणि यंदा दादा मुख्यमंत्री असणार आहेत। 100% आम्हा कार्यकर्त्यांना खात्री आहे आणि दादांनी केलेला विकास, दादांवर लोकांची असलेली प्रेम ते लोकांनी कालच्या मतदान रूपी दाखवलेले आहे। काल लोकांनी सिद्ध केले की बारामतीचा एकच दादा फक्त आणि फक्त अजित दादा। तर कार्यकर्त्यांना विश्वास आहे की आता उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। सध्या हा बॅनर बारामतीतल्या ह्या भिगवण रोडला लावलेला आहे, श्रीरामनगर चौकाच्या ठिकाणी। हा बॅनर आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।